नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज मी एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे की जी म्हणजे वकिलांच्या संदर्भात आहे. आता आपण जर बघितलं तर आता पुणे मनपाच्या म्हणजे नगरसेवक पदाच्या इलेक्शन येतात. तसंच पुण्यामध्ये शिवाजीनगर कोर्टमध्ये आता पुणे बार असोसिएशनच्या निवडणुका येतात. तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ह्याच्या पण इलेक्शन येतात. तर हे बऱ्याचशा वकिलांना पण माहीत नसतं की म्हणजे नवीन वकिलांना, जे सिनियर असतील त्यांना माहीत असेल, पण नवीन वकिलांना पण माहीत असतं. ते कन्फ्यूज करतात बार असोसिएशन, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा. तर त्याच्यासाठी एक छोटीसं माहितीचा व्हिडिओ आहे की डिस्ट्रिक्ट लेवलवर म्हणजे जसं की पुण्यामध्ये पुणे बार असोसिएशन आहे, मुंबईमध्ये मुंबई बार असोसिएशन आहे. तर हे स्टॅट्युटरी बॉडी नाही आहे, लिगल बॉडी नाही आहे, पण ते बार असोसिएशन असतात तिथं की जिथं इयरली किंवा 2 वर्षातून एकदा इलेक्शन होती. जसं पुण्यामध्ये 31 जानेवारीला दरवर्षी इलेक्शन होती पुणे बार असोसिएशन. तर ती काही स्टॅट्युटरी बॉडी नाही आहे, ती वकिलांसाठी असती, वकिलांच्या वेलफेअरसाठी असती. वकिलांचे काही प्रॉब्लेम असतील, डिसिप्लिनरी ॲक्शन असेल, वकिलांच्यासाठी काही योजना असतील किंवा सेमिनार असतील, कॉन्फरन्स असतील, ते घेण्यासाठी. आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा हे जे आहे ते ॲडव्होकेट ॲक्ट 1961 त्याच्या अंडर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आहे. तर तिथं काही मेंबर असतात जे 25 जण असतात, ते निवडून येतात दर 5 वर्षांनी. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा हे काय करतं, हे स्टॅट्युटरी बॉडी आहे, हे वकिलांच्या वेलफेअरसाठी काम करतं. AIBHची एक्झाम घेतं. AIBची एक्झाम घेतं म्हणजे की आता जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस करायची तर तुम्ही फक्त 3 वर्षाची सनद घेतली, 3 वर्ष तुम्ही लॉ केलं आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा 12वी नंतर 5 वर्ष तुम्ही लॉचं शिक्षण घेतलं तर लगेच तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत. तर यू हॅव टू गिव्ह AIB एक्झाम, BE एक्झाम. AIBची एक्झाम जी आहे ती पास झाल्यानंतर मग बार काउन्सिल तुम्हाला सनद देतं आणि ते सनद देण्याचं काम बार काउन्सिल करतं. दुसरं म्हणजे की पुणे शिवाजीनगर कोर्टामध्ये किंवा कोणत्याही कोर्टामध्ये जे आहे की तिथं आमचं ड्रेसिंग आहे की ड्रेसिंग म्हणजे कसं की कोट घालणं बंधनकारक आहे, बॅन आहे, हा बॅन घालणं बंधनकारक आहे. हा बॅन जो आहे जेव्हा मी जेव्हा मी पासआउट होईल तेव्हा तो बॅन घालणं गरजेचं आहे. तर तुम्ही पहिल्या वर्षापासून जर कोर्टामध्ये यायला सुरुवात केली लिगल एज्युकेशन घेताना तर तेव्हा हा बॅन नाही घालू शकत. जेव्हा मला सनद मिळेल तेव्हाच मी हा बॅन घालू शकते किंवा मी आफ्टर पास झाले तेव्हाच मी हा बॅन घालू शकते. कोट घालायला पाहिजे, तर व्हाईट ड्रेस घालायला पाहिजे. ते डिसिप्लिनरी जे असतात ते पण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा करतो. बऱ्याचदा डिसिप्लिनरी कमिटीवर पण नेमणूक होती काय वकिलांची. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा हे पण सेमिनार घेतात, वर्कशॉप घेतात, वकिलांसाठी वेलफेअरसाठी इन्शुरन्सचं करतात. तसं हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा असतं. आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया, तर बार काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे ते कॉलेजेस, जे लॉ कॉलेजेस आहेत त्यांना मान्यता देतात. मोठ्या स्तरावर हे काम करतात. AIBचे पण रिलेटेड जे आहे ती मेन जी परमिशन आहे ती बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून येते. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे इलेक्शन म्हणजे